नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणेपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या निळकंठेश्वर मंदिरापर्यंत. इथे यायला पूर्ण मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडी आहे आणि इथून पुढे तुम्हाला मग नंतर असा कच्च्या रोडने वर जावं लागतं. तर चला तुम्हाला दाखवतो कसा आहे रोड. आज माझ्या मोठ्या दीदीच्या लग्नाला तब्बल 10 वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्ही आणि पूर्ण परिवार हे निघालो नांदेड सिटीकडून निळकंठेश्वराला. जे पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावरती आहे. असे गावातल्या छोट्या मोठ्या रस्त्यांनी एकदम छान आणि पुढे कच्चा रस्ता लागला. असं करत करत आम्ही पोहोचलो निळकंठेश्वर देवस्थानच्या पायथ्याला. तिथे गेल्यानंतर सुरुवातीलाच सगळ्यांनी डोंगरावर चढताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मंदिरातर्फे पाणी टाकलं जातं. एवढं छान वातावरण आणि एवढा छान चढ, कधी उलट्या पायाने कधी सरळ पायाने चढायचा. एक शनिवार रविवार जर तुम्ही निवांत आलात घरच्यांना घेऊन तर मग एकदम मस्तपैकी तुमची ट्रिप बी होते आणि सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. बघा पाठीमागचा नजारा. आत्ता दुपारचे 4 वाजलेत बघा. आमची रानो आता थकून गेली आहे. रानूला वाटलं आपण मंदिरात चाललो म्हणजे काय, चप्पल सोडायचं, पाया पडायचं, निघायचं. आता इथं कोणाला माहिती आहे एवढं चढायचंय आहे का नाही. मेकअप निघून जायची वेळ आली. निसर्गरम्य वातावरण आणि हा चढ उतार बघून मला काय सुचलं बघा. आपल्याला काय बी सुचू शकतं ह्या सिच्युएशन मध्ये. हारेंगे नहीं हम. या गडावरती चढताना बऱ्यापैकी रस्ता हा चढ्या मार्गाचा आहे, एकदम खडा चढ. आणि तिथून थोडं पुढे आलो वर, म्हणजे डोंगराच्या पातळीच्या लेवलला आलो आपण की मग लागतो हा असा सरळ रस्ता. हे बाजूला बघतायत का, हे आजूबाजूचे डोंगर आपल्या लेवलला आले. हे दिसायले बघा, लेवलला आले. लेवलला आल्यामुळं आता इकडून जरा हा डोंगर लेवलला आहे, परंतु इकडं हा आणखीन चढ वर चढायचं आहे. मग हे एकदा खालच्या बाजूने चालत जायचं, अजून पुढे वर चढ आहे. आता बघू किती चढ आहे काय आहे. परंतु निळकंठेश्वराचं दर्शन हे तुम्हाला मेहनतीनंच घ्यावं लागतं. तसं इथं 100 रुपयेमध्ये एका पर्सनला ट्रॅक्टरची सोय आहे, त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता. हा सपाट रस्ता संपवतोय न संपवतोय तोपर्यंतच पुढे आल्यानंतर हे मोठा लट चढ आणखीन पुढे, म्हणजे डोंगर लेवलला आल्यानंतर हा कुठंतरी एक थोडा सरळ रस्ता दिसतोय. आणि त्याच्यानंतर वर चढल्यानंतर जो चढ लागतोय तो चढ चढायला चांगलाच दम लागेल. हे बघा, हे असं आजूबाजूला पूर्ण झाडी आणि एकदम थंड वातावरण. मित्रांनो ही बघा, ही आहे ट्रॅक्टर आणि ह्या ट्रॅक्टरला पाठीमागे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. हे अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हा ट्रॅक्टर येतो खालून वरपर्यंत, म्हणजे खालून मंदिरापर्यंत तुम्हाला घेऊन येतो. हे बघा आता हे दिसले तर हे आहे पप्पाकडे, हे आहे मंदिराचा फर्स्ट लुक. आता इथून वर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथे काय काय आहे. बाजूला एक रस्ता आहे, बघूत काय आहे पुढे. हे नीलकंठेश्वर मंदिर. मंदिराच्या सुरुवातीपासूनच आपल्याला शेकडो मूर्त्या पाहायला भेटतील. वेगवेगळ्या देवांच्या, वेगवेगळ्या कहाण्यांच्या, ज्या आधी घडून गेलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींना इथे मूर्तीच्या स्वरूपामध्ये प्रदर्शित करण्याचा या देवस्थानचा मानस आहे. त्यामुळे यांनी जवळपास 2400 वेगवेगळ्या मूर्त्या त्यांच्या या देवस्थानच्या आजूबाजूच्या परिसरात दाखवलेल्या आहेत. त्याच्यामधून वेगवेगळी कहाणी आहे. ही कहाणी समोर दिसते ती आहे वाल्या कोळीची. आपल्याला इकडे समोर दिसते ते आहे द्रौपदीचं वस्त्रहरण. इकडे पांडव बसलेले आहेत
शकुनी मामा आहे, कौरव आहेत आणि वरच्या बाजूला आपले श्रीकृष्ण भगवान हे द्रौपदीला साडी पुरवठा करतात, जेणेकरून तिची अब्रू ही लुटली जाऊ नये आणि ती सुरक्षित राहावी. बऱ्याच मूर्त्यांना आता रंग देण्याचं काम चालू आहे, जेणेकरून या नेहमी आपल्याला एकदम सजीव असल्यासारख्या दिसतील. आता मी जेव्हा केलं होतं, तेव्हा कलरिंग काम चालू होतं. त्यानंतर त्यांचे डोळे आणि त्यांच्यामध्ये जो जीव ओतण्याचं काम आहे, ते हे कलाकार करतीलच. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे मूर्त्या आहेत आणि कुठलीही स्टोरी तुम्हाला तिथे न बघता समजून येईल. एवढं मोठं यांनी इथं प्रदर्शन केलेलं आहे, की भारत माता सुद्धा आपल्याला समोर दिसून येईल. वेगवेगळे ऋषीमुनी असतील, देवी देवता असतील, हिंदू धर्माला ज्यांनी प्रचार केला, प्रसार केला, असे सर्वजण तिथं आहेत. दत्तात्रय महादेव भगवानाचं गंगेतून पाणी वाहणारं लूक आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाकीचे ऋषीमुनी असतील आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो हा मंदिराचा कळस, म्हणजे मंदिराची सुरुवात, जिथे हनुमान लक्ष्मण आणि रामांना घेऊन थांबलेले आहेत. या संस्थांचा खूप मोठं कार्य आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला ते पाहायला नक्कीच भेटेल. परंतु मंदिरात एंट्री घेताना हे इतकं मोठं मंडप तिथून एंट्री करताना तुम्हाला दिसून येईल. मध्ये मोठमोठे हॉल्स, तिथे आणखीन मोठमोठ्या मूर्ती आणि नंतर दर्शनाकडे. दर्शनाला जाताना आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य देवता तुळजाभवानी दिसतील, विठ्ठल रुक्मिणी दिसतील. तिथे पूर्ण परिवारासह आम्ही दर्शन घेतलं आणि मग तिथून गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर इतकी मनमोहक महादेव पार्वतीची मूर्ती होती की तिथे फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. तसंच पुढे येताना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संतांच्या मूर्त्या पाहिल्या आणि मग निघालो आम्ही पुढे. सर्वत्र हे मंदिराचं काम चालू होतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा मोठा पैसा खर्च करून इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील इथे स्वतःचं पाठबळ देत आहेत. नीलकंठेश्वर मंदिराचं लोकेशन मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की देतो. तर आपण एक वेळेस सहपरिवार सहकुटुंब या धार्मिक स्थळाचा तसेच पर्यटन स्थळाचा लाभ घ्यावा. नक्की. नमस्ते.